आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाणार। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। सगेसोयरेचा मुद्दा आरक्षणामध्ये सुरुवातीलाच घ्या। सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास प्रचंड मोठं आंदोलन आणि सरकारला पश्चाताप होईल, मनोज जरांगेंचा इशारा। आणि फडणवीस साहेबांना अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या, ही माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती। नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे। आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षण देण्याची। मराठे, कुणबी, शेतकरी आम्हीच आहोत। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, जरांगेंची मागणी। गरज नसून वळ शानपण दाखवायचं शेवटी अवघड असतं। अरे मराठे आम्हीच आहेत, कुणबी आम्हीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत, दोन्ही आम्हीच आहेत। ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला। विशेष अधिवेशनामध्ये कायद्यानं टिकणारं आरक्षण देणार। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। विशेष अधिवेशन आम्ही बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन आहे। वेगळं आरक्षण देण्याचा विचार ही सरकारची मोठी चूक। भुजबळांचं ऐकून सरकार मुद्दा वेगळ्या दिशेला नेत आहे। 2-3 जण फक्त तिकिटासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करताय, जरांगेंचा हल्लाबोल। येवलेचं येडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे। हे 2-4 जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचं वाटलं मराठ्यांचं। आम्ही एक मागतोय, तुम्ही तिसरंच करताय। तुम्ही विसरताय, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, जरांगेंचा सरकारला इशारा। कर्मचाऱ्यांना कामाला लावून एका रात्रीमध्ये हरकती वाचून काढा, जरांगेंची मागणी। पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे, तर आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय। आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय। 5-6 महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका। राजकीय स्वप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची। शिंदे गटाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा। रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, कोल्हापूर जागांवर भाजपचा दावा। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, पालघरसाठी देखील भाजप आग्रही असल्याची माहिती। लोकसभेसाठी महायुतीच्या 2 नव्या फॉर्म्युल्याची प्राथमिक चर्चा सुरू। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 फॉर्म्युल्यावर चर्चा। तर भाजप 28, शिवसेना 10 आणि राष्ट्रवादी देखील 10 या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा सुरू। देशातील 161 लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचा मेगा प्लॅन। 161 मतदारसंघांमधील काँग्रेसचे 12 खासदार आणि 40 आमदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली। खासदार आमदारांना पक्षात घेण्यासाठी भाजपकडून समिती गठीत।